त्याचं बांधकाम किती आहे, त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, त्याचे शिक्षक किती आहेत याच्यावरती फी ठरवली जाते। ज्या संस्थांना 75,000 रुपये फी लागणार होती, पालकांना 75,000 रुपये भरायचे होते, त्या ठिकाणी सेटलमेंट करून 1.5 लाख रुपये फी ठरवण्यात आली। त्या 1.5 लाखातले 30% पैसे हे FRAच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खात्यावरती वळवून घेतले। अध्यक्ष महोदय, हे फार मोठा घोटाळा आहे। या EOWला काही केसेस झालेल्या आहेत, त्यातली एक केस सांगतो, कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टची केस आहे। 120 कोटी रुपये या ठिकाणी सायपन झालेले आहेत आणि हे राज्य सरकारला माहिती होऊन सुद्धा या राज्य सरकारने कुठलीही गोष्ट केली नाही किंवा FRAनं काय केलेलं नाही। या ठिकाणी पॅरलल बोगस अकाउंट काढलेले आहेत आणि राज्य सरकारचे पैसे डायरेक्टली त्या ठिकाणी त्या खात्यावरती डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अध्यक्ष महोदय, यांच्या ऑडिटेड रिपोर्ट आहेत। या ऑडिटेड रिपोर्ट मध्ये क्लिअर कट म्हणलेलं आहे की या पैसा जो त्यांच्याकडे बोगस गेलेला आहे तो राज्य सरकारच्या दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या योजना घशात घालण्यासाठी गेलेला। धर्मेंद्र मिश्रा नावाचा त्याचा सदस्य आहे। त्या सदस्यानं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीच्या 11 EOWच्या केसेस या ठिकाणी झालेल्या आहेत। 40,000 कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि पैसे त्या ठिकाणी डायव्हर्ट झालेले आहेत। माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे, कुठल्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत राज्य सरकारचे हे या ठिकाणी नोंद केलेलं आहे। मला मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, 40,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या मागच्या 8 वर्षामध्ये पालकांचे डायव्हर्ट झालेले आहेत। या ठिकाणी माझा मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे, मंत्री महोदय, आपण या सगळ्या कारभाराची चौकशी करणार आहात का?